नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात चमत्कार घडावा अशी एक घटना समोर आलेली आहे आणि ही घटना तसं पाहायला गेलं तर चटकन विश्वास न ठेवावा अशी आहे. पण आता काय राजकारण्यांनी ठरवलंय, कदाचित ही घटना सत्य असू शकते. विषय काय आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल. माझ्या मागे असलेल्या स्क्रीनवर त्याचा सूतोवाच केलं गेलेलं आहे. आतापर्यंत अखिल ब्रह्मांडाला पारशांची संख्या कमी होतीये हे माहित होतं, पण महाराष्ट्रात काय सांगा, महाराष्ट्रात चक्क ओबीसींची संख्या कमी झाली आहे. यापूर्वी मंडल आयोगानं महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये ओबीसींची संख्या 54% जवळपास असेल असा संकेत दिला होता. त्याच्या आधारे महाराष्ट्रातल्या एका मातब्बर नेत्यानं 27% आरक्षण ओबीसींना दिलं. आता ज्या मंडल आयोगाच्या आधारे 27% आरक्षण ओबीसींना दिलं आणि त्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली, त्यांनाच विचारायची वेळ आली आहे की ओबीसींचा महाराष्ट्रातला टक्का कुणी कमी केला. लक्षवेधीची चर्चा त्यावरच. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत, ज्यांच्या याचिकेमुळे संपूर्ण देशभरामध्ये ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाच्या निमित्तानं पुनर्व्याख्येची सुरुवात झाली. ते विकास गवळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. याचिकाकर्ता या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत. आपल्यासोबत समता परिषदेचे प्रदेश प्रचारक आणि पर्यायानं छगन भुजबळांचे कट्टर समर्थक ज्ञानेश्वर दराडे जोडले गेले. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला पटकन विकास गवळी यांना असणार आहे. विकासराव, आपल्याला हरिभाऊ राठोड आपल्या दोघांनाही मी हा टप्प्याटप्प्याने प्रश्न विचारतो, आपणही त्या संदर्भातला खुलासा करावा. 1990च्या दशकामध्ये मंडल आयोगानं सांगितलं की ओबीसींची संख्या अमुक अमुक इतकी आहे. त्यानंतर तुमच्या माहितीमध्ये ओबीसींच्या लोकसंख्येत फरक पडला का? तुमच्या घरात पोरबाळ तुम्हाला दिसली का, समोर आली का? आणि कशा पद्धतीनं ओबीसींचा वंश वृद्धी झालेला तुम्हाला दिसला? तुम्हाला आजूबाजूला काय जाणवलं की तुमच्या भावाला 2 मुलं झाली, तुम्हाला 2 झाली, संख्या वाढली की नाही वाढली? सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की गेल्या 4 मार्च पासून तर आजपर्यंत ओबीसीच्या प्रश्नावर आपण सातत्यानं वेळोवेळी आवाज उठवण्याचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ओबीसीचा विषय नेण्याचं खूप मोठं कार्य आपल्या माध्यमातून होते. आपला जो प्रश्न या ठिकाणी केला त्या अगोदर मी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. मंडल आयोगाच्या शिफारशीच्या अगोदर 1931 साली जो इंग्रजांच्या काळामध्ये संसेक्स झाला होता, त्यामध्ये ओबीसींची संख्या ही 57% दाखवली होती. आणि आजही तुम्ही जर नेटवर गेलात तर ती तुम्हाला निश्चितपणानं एक बटन दाबल्याच्या नंतर तो 57% आकडा समोर येईल. बिलकुल त्याच आकड्याला प्रमाण मानून माझा थेट प्रश्न आहे आपल्याला. माझा प्रश्न चुकला असेल तर तुम्ही माझा कान पकडू शकता, तुम्ही मला विचारू शकता, सांगू शकता. मला सरळ सांगा की मंडल आयोगानं ज्या संख्येत ओबीसींना मोजलं त्यानंतर ओबीसींना पुरवठा झाली की नाही, त्यांचा वंश वाढला असेल की नाही, मग हे ओबीसी 38% आणि 34% कुठनं झाले? म्हणजे 90च्या दशकातले ओबीसी असतात 50%पेक्षा जास्त. त्यानंतर आता 2022 मध्ये 34% 38% संख्या येते कुठून? तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की 27% आरक्षणाच्या शिफारशी मंडल आयोगानं ज्या वेळेला केल्या होत्या त्यावेळेला सुद्धा 54% दाखवली होती. मग आता ही 38% या राज्य सरकारमध्ये नेमक्या या लोकांनी किंवा या मंत्र्यांनी किंवा या आयोगानं हा आकडा आणलाच कुठून की 57% आणि 60% पर्यंत असलेल्या? आणि दुसरा एक महत्वाचा विषय सांगतो, 57% 1931 ला ओबीसीचा सेन्सेक्स होता, त्यामध्ये कुणबी जातीचं प्रमाणपत्र त्यावेळेला मिळत नव्हतं, मराठा समाजाचा समावेश त्यामध्ये नव्हता. म्हणजेच याचा अर्थ की मराठा समाज
त्यामध्ये शेती करतो तो कुणबी या व्याख्येनुसार ज्यावेळेस ऍड झाला पंजाबराव देशमुखांच्या कृपेमुळे, तर निश्चित प्रमाणात 57% पेक्षा जास्त ओबीसीची संख्या होणार आहे. असं असताना सुद्धा हा 38% किंवा 33% आकडा या आयोगानं किंवा राज्य सरकारनं नेमका आणला कुठनं, हा खूप मोठा प्रश्न या राज्यासमोर उभा झालेला आहे. आणि याच्यामध्ये फक्तच हा प्रश्न नाही, तर याच्यामध्ये ओबीसीचं भविष्यामध्ये इतकं मोठं नुकसान या लोकांनी करून ठेवलेलं आहे. त्याचं कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो की एससी एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण तर मिळतेच, परंतु बजेट सुद्धा मिळते. आपल्याला राजकीय आरक्षणासोबतच ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेट सुद्धा निश्चितपणानं मिळालं असतं, परंतु यांनी हे 38%वर आणून स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतलाय. आणि यांना नेमकी ही घाई काय झाली हे मला समजत नाही. बिलकुल, याची उत्तर आपण टप्प्याटप्प्याने घेऊ. आपल्यासोबत समता परिषदेचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यापर्यंत हा विषय निश्चितच पोहोचलेला असेल. आपण आज आयोगाचे प्रतिनिधी बबनराव तायवाडे यांना सुद्धा या चर्चेमध्ये निमंत्रित केलं होतं, ते चर्चेत आलेले नाहीत. आता आपल्यासोबत ज्ञानेश्वर दराडे आहेत. दराडे साहेब, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत नीट? येस सर, येस सर. आपण यावर उत्तर द्यावं की ओबीसींची संख्या जेवढी मंडल आयोगाच्या मध्ये नोंदवली गेली, सांगितली गेली, त्यापेक्षा गेल्या जवळपास 30 वर्षात कमी कशी झाली? मूळतः असं आहे की आपण या ठिकाणी एकीकडे याचिका दाखल करायची, ओबीसी आरक्षणाला एका बाजूने विरोध करायचा. केंद्र सरकारने या ठिकाणी डेटा स्वतःकडे असताना देखील आणि देवेंद्र फडणवीसांनी मागणी केल्यानंतर सुद्धा तो दिला नाही. नंतर त्यात त्रुटी असल्याचं सांगितलं. त्याच्यानंतर आता डेटाच नाही असं म्हणत आहेत. आज जो राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून जो डेटा सादर केला, तो डेटा आजच्या स्थितीमध्ये जी आकडेवारी आजपर्यंतच्या जनगणनेनुसार आणि विविध स्रोतातून उपलब्ध झालेली आहे त्याच्यानुसार दिली आहे. मूळतः ओबीसी समाज हा 50% पेक्षा जास्तच आहे, पण त्यासाठी आपल्याला एम्पिरिकल डेटा जमा करावा लागणार आहे. त्यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे, ही समता परिषदेची मागणी आहे आणि तीच या सरकारची देखील भूमिका आहे. मात्र आता मला सांगा, आपण इथे एक अत्यंत महत्वाचा उल्लेख मांडलात आणि तुम्ही असं सांगू इच्छित आहात की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, ओबीसींची खरी आकडेवारी किती आहे हे समोर आलं पाहिजे. अहो, मग ह्यातलं काहीच केलं नाही ना आयोगानं आपल्याकडून त्यांच्याकडे आलेला एक अहवाल प्रमाण मानून ओबीसींची संख्या 34 ते 38% दरम्यान आहे एवढं सांगून टाकलं. ही घाई का करायची गरज आहे? मी आपणास सांगू इच्छितो की 2021 ची केंद्र सरकारची जी जनगणना आहे, ही जनगणना केंद्र सरकारने केली का तर नाही. याचं कारण कोविडच्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये डेटा कलेक्ट करणं शक्य नव्हतं. जी ट्रिपल टेस्ट या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितली आहे की तुम्हाला समर्पित आयोगाची स्थापना करायची आहे, ती स्थापना राज्य सरकारने केलेली आहे. त्याच्यानंतर 50%च्या पुढे आरक्षण नको. बिलकुल, आपण बोला. आपला संपर्क बाधित होतोय ज्ञानेश्वर दराडे, आपला संपर्क अचानक बाधित झालाय. त्या निमित्तानं पुढे जाऊयात. आपल्यासोबत हरिभाऊ राठोड आहेत. हरिभाऊ, ज्या पद्धतीनं आता ज्ञानेश्वर दराडे सांगत होते की जो प्राप्त डेटा उपलब्ध आहे त्या आधारे ही माहिती देण्यात आलेली आहे, हा एक प्रकारे आधीच्या पेक्षा ओबीसींची लोकसंख्या महाराष्ट्रात कमी झाली हे सांगण्याचा प्रयत्न आहे का? हा प्रयत्न का होतोय आणि हा कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण करताय? प्रसादजी, अत्यंत जड अंतकरणाने आता चर्चा करावी लागत आहे. आम्ही ठरवलं होतं की जेव्हा मार्ग आपला मोकळा होत आहे, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मागासवर्गीय आयोगाला बराच काही अधिकार दिलेला होता, त्यांना काही शिफारशी करायला सांगितलं होतं, हा जो डाटा त्यांना मिळाला तो त्याचं अवलोकन करून हा डाटा कितपत खरा आहे की खोटा आहे हे बघून त्यांना हे करायला पाहिजे होतं. याच्यामध्ये खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेबांची चूक ही झालेली आहे, ते शासनाच्या वतीने बोलतात, म्हणजे ते शासन करतेच आहेत. सध्या ओबीसीचे नेते आहेत, आमचे फार मोठे नेते आहेत, त्यांच्या विरोधात जाऊन बोलायचं म्हणजे आम्हाला जड अंतकरणाने बोलावं लागतं. काय गरज होती की हे किती टक्के आहे, 32% आहे की 36% आहे की 38% आहे सांगण्याची, याची गरजच नव्हती. इव्हन मागासवर्गीय आयोगाने सुद्धा हे आकडे आत्ताच सांगायची गरज नव्हती. आता फक्त केवळ त्यांच्याकडे आकडेवारी आहे आणि त्या आकडेवारीच्या आधारावर आम्ही एम्पिरिकल डाटा गोळा करू आणि लवकरच आम्ही
आरक्षण देण्यासाठी 2-3 महिन्यामध्ये आम्ही हे एम्पिरिकल डाटा गोळा करू एवढं त्यांना सांगून खरं म्हणजे करायचं होतं. आता काय झालं की ज्या ओबीसीची आकडेवारी आम्ही नेहमी 52% 54% सांगत होतो, आता तुम्ही समाज माध्यमामध्ये 32% आणि 38% टाकली, ही चर्चा होत राहणार. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ओबीसीची जनसंख्या कमी दाखवायचा हा प्रयत्न आहे का? याच्यामागे आणखी काही काळबेर आहे का? हा प्रश्न उपस्थित झालाय. ओबीसीची जनसंख्या कमी होण्याचं कारण काय होतं हे न समजण्याच्या पलीकडे आहे. ज्ञानेश्वरजी, आपण तरी आमचं मार्गदर्शन करा या ठिकाणी. सर हे आकडेवारी. हा, बोला सर. मुळात या ठिकाणी आता राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. काही ठिकाणच्या नगर पंचायतीच्या झाल्या, त्यामध्ये ओबीसी जो घटक आहे त्या घटकाला संधी मिळाली नाही. आता राज्यभर महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा याच्या निवडणुका आहेत. जर आज मितीला मागासवर्ग आयोगाने जर स्टँड घेतला नसता आणि पुढे जो निकाल याच्यामध्ये येणार आहे त्या निकालामध्ये जर न्याय मिळाला तर या राज्यातील ओबीसी समाजाला या पंचवार्षिक मध्ये अन्याय होणार नाही, यासाठी हा संघर्ष चालू आहे. आणि मग आता दराडे साहेब फार बरं झालं मी तुमचं कौतुक करतो या मुद्द्याच्यासाठी की तुम्ही खरं काय ते आता सांगून टाकलं, तुमच्या मनात काही ठेवलं नाहीत. आता माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही असं म्हणालात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, आधीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये ओबीसींना त्यांचं राजकीय अस्तित्व अनुभवता आलं नाही, मग आता ओबीसींना राजकीय दृष्ट्या निवडणुकीच्या प्रक्रियेत ठेवण्याच्या साठी एक कुठला तरी आकडा चिकटवायचा म्हणून चिकटवून टाकलाय का? आणि भविष्यात एकदा या निवडणुका काढून घ्यायच्या, बघा आम्ही तुम्हाला दिलं की नाही आरक्षण असं सांगायचं आणि नंतर ओबीसींची खरी लोकसंख्या किती याचं भिजत घोंगडं पडू द्यायचं. बरोबर दराडेजी? जर समजा असा आकडा चिटकवायचा असता तर तो 54% चिटकावला असता. मागासवर्गीय आयोगाने त्यामागे काहीतरी सायंटिफिक स्टडी केलेला असेल, काहीतरी बाबी मांडलेल्या असतील. आणि मागासवर्गीय आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे आणि जरी आज आपण 27% आरक्षण असलं तरी नंदुरबार मध्ये लोकसंख्येनुसार आपल्याला ओबीसी समाजाला 0 जागा मिळतात, ज्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मिळतात. त्यामुळे हा संघर्ष जो आहे हा समता परिषद लढणार आहे आणि येत्या काळामध्ये ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी सुद्धा आम्ही जे आजपर्यंत संघर्ष करत आलेला आहोत तो करणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल करून आपण येऊ घातलेल्या काळामध्ये ज्ञानेश्वर दराडे, आपण असं म्हणता आहात की आपण येऊ घातलेल्या काळामध्ये या संघर्षाच्या निमित्तानं अधिक सक्रिय राहाल. मला तुमच्यातलाच वक्तव्यातला एक धागा पकडायचा आहे पटकन, त्या निमित्तानं हरिभाऊ राठोड यांना बोलतं करतो. हरिभाऊ, मुद्दा असा आहे, समता परिषदेचा तर्क काय आहे की त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे समता परिषदेने ही माहिती दिली, कारण येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं राजकीय अस्तित्व टिकलं पाहिजे. मला हरिभाऊ तुम्ही सांगा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रालाही सांगा की कुठला डेटा गेलाय आयोगाकडे. माझ्या माहितीप्रमाणे आयोगाला तो डेटा दिला गेला जो मराठा आरक्षणाच्यासाठी तयार झाला होता. अगदी बरोबर. नाही असंच झालंय. आणि जो एज्युकेशन कडनं जो डेटा आलाय त्या सगळ्यामध्ये ओबीसीचे फिगर आहेत, याच्यात भटक्या मुक्ताचे कुठे आहेत? आणि भटक्या विमुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी म्हणून ट्रीट केलेला आहे आणि मंडल आयोगामध्ये भटक्या विमुक्त आणि ओबीसी याची टोटल 54% आहे. त्यामुळे आपण ती जर मान्य भुजबळ साहेबांनी भटक्या विमुक्ताची 25%, 22 ते 25% आहे ती मिळून जर सांगितलं असतं तर तो फिगर गेला असता 57 ते 60%. त्याच्यामुळे ही गफलत जी होत आहे तर भटक्या विमुक्तांना जो ओबीसीचा ट्रीटमेंट मिळतो, म्हणजे ओबीसी म्हणूनच त्यांना देतात. केंद्राने सुद्धा ओबीसी मानलाय त्यांना, मंडल आयोगाने सुद्धा ओबीसी मानलाय. मग तुम्ही भटक्या विमुक्तांना वगळून जे फिगर पुढे आणलेलं आहे, ज्ञानेश्वरजी तुम्हाला हे माहित आहे का की भटक्या विमुक्तांची लोकसंख्या 25% आहे, हे माहित आहे का तुम्हाला? मग माहित असेल मुळात मी या ठिकाणी हे सूचित करू इच्छितो की आपण जो भुजबळ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात, माझी विनंती आहे की मागासवर्गीय आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि नाही हॅलो ते चुकी मागासवर्गीय आयोग असो की कोणी असो, तुम्ही चुकीची माहिती जर समाज माध्यमामध्ये आणली
तर ते आम्ही सहन करणार नाही. भुजबळ साहेबांचा बदनाम दराडे करण्याचा बोलत कुठे प्रश्न असताना आलाय? एक मिनिट हरिभाऊ एकाच सेकंदासाठी थांबा. एका गोष्टीचा खुलासा करणं गरजेचं आहे, अन्यथा गैरसमज पसरतील. दराडेंचं इंटरनेटचं कनेक्शन वारंवार खराब होतंय, त्यामुळे ते बोलता बोलता थांबतायत. त्यांचा आक्षेप असा आहे की ह्या सगळ्या प्रकरणातून छगन भुजबळ यांची बदनामी होतीये. विकास गवळी, हेतू तसा आहे का? पहिला मुद्दा. दुसरा, छगन भुजबळांची बदनामी करून ओबीसींना 54% थोडंच आरक्षण मिळू शकतं. सर्वप्रथम भुजबळ साहेबांना आम्ही ओबीसीचा नेता म्हणून आजही मानतो. त्यांनी सेनेमधला काही कार्यकाळ जर सोडला तर त्यांनी ओबीसी साठी जे काही करता येईल तेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. यामध्ये आम्ही कधी आमचं दुमत नाही. परंतु मुद्दा आजच्या घडीला जर आपण ह्या केसकडे पाहिलं तर गेल्या 30 वर्षापासून सातत्यानं आपण जनगणनेची ओबीसी जनगणनेची मागणी केली, परंतु ती अद्याप पूर्ण झाली नाही. मग आमच्या केसच्या माध्यमातून जर ओबीसीचं प्रमाण आयोगाच्या मार्फत ठरत होतं तर त्याला विनाकारण खीळ बसवून हा मराठा आरक्षणाच्या वेळेला जो डेटा मॅनिप्युलेट केलेला होता, जो त्यावेळेला ओबीसीची संख्या कमी दाखवली, मराठ्यांची संख्या जास्त दाखवली, तर तो डेटा आज रोजी वापरून खूप मोठं ओबीसीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. भुजबळ साहेबांना कदाचित हा विषय आता माहित नाही, यावर मी बोलणं काही योग्य होणार नाही, परंतु कुठेतरी गफलत या ठिकाणी झालेली आहे की 52, 54, 60% असलेला ओबीसी समाज 38%वर त्या ठिकाणी त्याला लिमिटमध्ये आणून ठेवलं. आणि हे आता वारंवार याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याच्या नंतर वारंवार हा 38%च ओबीसीचा आकडेवारी समोर आणून ओबीसीला कुठेतरी त्या 52%च्या लाभापासून ठीक आहे. करून विकास गवळी दराडे जोडले गेलेले आहेत. दराडेजी, आपण पूर्णपणे आत्ता झालेला विषय ऐकलेला आहे असं मला वाटतं. मगाशी आपण बोलता बोलता थांबलात कारण आपलं इंटरनेटचं कनेक्शन तुटलं होतं. आपण आपलं म्हणणं मांडा. आणि दुसरा मुद्दा त्याच्या अनुषंगाने येणार आहे की जो डेटा आयोगाला दिला गेला, तुमच्या लेखी आयोग स्वायत्त आहे, ठीक आहे, पण दिलेली माहितीच जर समजा सदोष असेल, ज्याच्यावर विकास गवळींचा आक्षेप आहे, तर सदोष माहितीच्या आधारे सदोष आकलन येणार. हॅलो जी दराडेजी, आपल्याला प्रश्न विचारला, आपण उत्तर देणार आहात. हॅलो, मला तुमचा आवाज येत नव्हता. बर, आता मी प्रश्न परत विचारायचा आहे का आपल्याला? आवाज येत नव्हता. हॅलो दराडेजी, मी परत आपल्याला प्रश्न विचारायचा आहे का? माझा प्रश्नच आपल्यापर्यंत पोहोचला नाहीये. आत्ताही आपल्याला आवाज येतोय का नाही? येस, येतोय सर, आता बोला. जी, आपण आपलं मगाशी म्हणणं मांडत होता ते सांगा. सर, मुळात परिस्थिती अशी आहे की आपण जे आरक्षणाचे रक्षण करते आहेत त्यांच्यावरती आपण आरोप करत आहोत. माझी भूमिका ही आहे की केंद्र सरकारकडे जर ओबीसीच्या संदर्भातला डेटा आहे आणि तो जर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केला असता तर देशभरातील ओबीसी समाजाच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण झाला नसता. मात्र जिथे खऱ्या अर्थाने मेक आहे त्याच्यावरती या ठिकाणी जे अभ्यासक आहेत ती चर्चा करायला तयार नाही. मला त्यांना विनंती आहे की केंद्र सरकारने जो डेटा दिलेला नाही त्याबाबत आपण आपली भूमिका मांडावी. केंद्र सरकारने हरिभाऊ परत एकदा सांगून टाका. हरिभाऊ, आतापर्यंत किमान 100 वेळा तुम्ही या संदर्भात भूमिका मांडली, आज 101व्यांदा ही तुम्हाला संधी मिळते. बोला, हे जे काही चाललंय ना की केंद्राकडे डेटा आहे, केंद्राने डेटा दिला नाही, याच्यावरचं उत्तर काय? 100 आणि 100 आणि 1% मी आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारकडे असा कुठलाही डाटा नाहीये. ही तुम्ही चुकीची माहिती बुजवून या ठिकाणी पत्र आहेत राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा पत्र व्यवहार या ठिकाणी आहे. फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलेली आहेत आणि केंद्राने उत्तर दिलेलं आहे की हा डाटा सदोष आहे. आता परत तुम्ही हे सांगाल तर तुमच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. हे कोर्टामध्ये सगळं सादर झालंय, असं काय करताय तुम्ही? कोर्टामध्ये याबाबतचा जो पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहाराबाबत मी बोलत आहे. नाही, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही शांतपणे ऐका. मी काही आमचे दुश्मन नाही आहे, आमचे नेते आहेत भुजबळ साहेब. पण ह्या शासनाच्या वारंवार चुकामुळे हे ओबीसी आरक्षण जाईल अशी परिस्थिती आणू नका. अजूनही काही वेळ गेली नाही. प्रसादजी, एक मिनिट ऐका. नाही प्रसादजी, एक मिनिट ऐका. आपला विषय काय आहे? विषय काय होता की ओबीसीचं पर्सेंटेज काय आहे, बरोबर?
बिलकुल. हा, तर ओबीसीचा पर्सेंटेज काय हे बघत असताना भटक्या विमुक्त आणि ओबीसी मिळून पर्सेंटेज निघतं. इथे काय झालं, जो डाटा मिळालाय त्यांना फक्त ओबीसीचा मिळाला. याने विचारलंय नाही की भटक्या विमुक्त हे आयोगामध्ये चर्चा करायला पाहिजे होती की याच्यामध्ये 25% भटक्या विमुक्त पण आहे. त्यामुळे जर आपण 32, एक मिनिट माझा ऐका तुम्ही, जर तुम्ही 32% जर म्हणत असाल ओबीसी आहे, त्याच्यामधले 22% जर तुम्ही काढले तर मग 10% ओबीसी आहे. आता हे OBC 22% म्हणजे कोण? कोणाला धरायचे आणि कोणाला काढायचे अशा पद्धतीनं तुम्ही सूचित करताय. तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की ओबीसीच्या मध्ये भटक्या विमुक्तांची संख्या मोजली तर ते 50%च्या पुढे जातील. आता या 32%तले 22% वेगळे काढायचे कोण आहेत ते? भटके विमुक्त आहेत, ते भटके विमुक्त आहेत. जर तुम्ही 32% असं पकडत असाल तर 22% भटके विमुक्त क्लिअर सगळ्यांना माहित आहे. मग ते 22% जर कमी केले तर ओबीसी किती राहतात? 10%. म्हणजे नाविक, हाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, तेली, माळी फक्त 10% आहे, असं त्याचा अर्थ होईल ना. म्हणजे आज 32 ते 38% आलेलं आरक्षण भविष्यात तुम्हाला ही भीती वाटते का की 12 बलुतेदारांच्या नावाखाली फक्त 10-12% करून टाकायचंय? अर्थात ओबीसी तुम्ही आता कॅल्क्युलेशन पर्पज साठी तुम्हाला भटके विमुक्ताला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणून बांधल्या भुजबळाचं साहेबांचं चुकलं, त्यांना परत विचारा की हे जे आकडे आहेत हे भटके विमुक्त मिळून आहे का. त्यांनी सांगितलं भटके विमुक्त मिळून आहे, तर मग बाकी 10% राहिले, तुमचा विषय संपला. याच्यावर पटकन विकास गवळींची प्रतिक्रिया घेऊयात, त्यानंतर ज्ञानेश्वर दराडे यांना संधी मिळेल. विकासराव बोला, आजची सुरुवात 32 ते 38% ओबीसी आहेत सांगण्याची, ही भविष्यात प्रत्यक्षात ओबीसी 10-12%च आहेत म्हणण्याची आहे का? 100% तोच प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. हे आता आमच्या नेत्यांच्या लक्षात येत नसेल, त्याला ओबीसीचं दुर्दैव आहे ते. यामध्ये खूप मोठा डाव आहे. हे फक्त आमची याचिका ही फक्त काही राजकीय आरक्षणामध्येच ओबीसीला फायदा देणारी नव्हती. याच्यामध्ये ओबीसीचं जर एकूण लोकसंख्येतलं प्रमाण ऑन रेकॉर्ड आला असतं तर ओबीसींना निश्चितपणानं त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळालं असतं. ठीक आहे. आणि निश्चितपणानं एससी एसटीला जसं बजेट मिळते, त्यांची लोकसंख्येची आकडेवारी आहे म्हणून तसं ओबीसींना सुद्धा भविष्यात मिळेल, हे कुठेतरी भीती तयार झाली. आणि म्हणून त्यांनी हा जाणीवपूर्वक याच्यामध्ये कार्यक्रम करून 38%वर ओबीसींना आणून ठेवून ओबीसीचं भविष्यात खूप मोठं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. ज्ञानेश्वर दराडे उत्तर देतील. ज्ञानेश्वरजी 30 सेकंद आहेत. चर्चेचा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलाय. जेवढे काही प्रयत्न चाललेले आहेत हे ओबीसी आरक्षणाला प्राप्त करण्यासाठी, पुन्हा एकदा ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते मिळवून देण्यासाठी चाललेले आहेत आणि त्याच्या मागे सकारात्मक प्रयत्न आहेत. या मला राज्यामध्ये पटकन एक गोष्ट सांगा, मी मध्ये आपल्याला थांबवतोय, माफ करा. तुम्ही वारंवार असं सांगता आहात ना की तुम्हाला राजकीय आरक्षण टिकवायचंय. हे 32% आणि 38% ओबीसी सांगून किती टक्के आरक्षण मिळवायचं? मूळतः मी आपल्याला याचं आधीच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ओबीसी आयोग ही एक स्वतंत्र स्वायत्त ज्याला आपण संस्था किंवा बॉडी म्हणूया अशी आहे. नाही, गडबड होती. दराडेची गडबड होतीये. मुळात तो ओबीसी आयोग नाही, तो सर्व मागासवर्गीय समाजाचा आयोग आहे. मला प्रश्नाचं उत्तर पटकन दिलं तर खूप बरं होईल. 32 ते 38% ओबीसी आहेत असं सांगून त्यांना प्रत्यक्षात 16 ते 18%च राजकीय आरक्षणात मिटवून टाकायचंय का? तिथेच मर्यादित करायचंय का? 27% आरक्षणाला कमी करून जर ओबीसींना 16 ते 18% आरक्षण देणार असाल तर वरचे 9 ते 12% आरक्षण कोणाला देणार आहात? अहो, जे लोक आरक्षण परत मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत, जे लोक त्याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत, रस्त्यावरती लढाई लढत आहेत, त्या लढाई लढणाऱ्या लोकांवरती जर असे आरोप होत असतील तर मला वाटतं अभ्यासकांनी याच्यावरती पुन्हा एकदा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि त्या ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी समता परिषदेने सातत्याने प्रयत्न केले आणि राज्य सरकार देखील ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि पूर्ण शक्तीनिशी यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. आता सुप्रीम कोर्टाचे निकाल काय येतात आपण त्यासाठी प्रयत्नशील आहात असं दिसतंय. हरिभाऊ, वेळेची मर्यादा आहे, मला माफ करा, आपल्याला थांबवावं लागतंय कारण आता आपल्याला अधिक बोलता येणार नाही. जाता जाता एका गोष्टीची नोंद करतो, आयोगानं प्रत्यक्षात मागितले पैसे किती आणि दिले किती पैसे याचे तपशील आता सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ट्रिपल टेस्ट होण्याच्यासाठी सरकार किती प्रयत्नशील आहे हे काही लपून राहिलेलं नाही. तुर्तास वेळ मर्यादेत लक्षवेधीची ही चर्चा आपण इथंच थांबवतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना
जय महाराष्ट्र.